नमस्कार मित्रांनो, आज सहज शेतामध्ये पाऊस जास्त झाला म्हणून चक्कर मारण्यासाठी आलो। या ठिकाणी येऊन पाहिलं तर आमचा जो बोर, ज्या बोरला जानेवारीमध्ये पाखराला प्यायला पाणी निघत नाही, तो बोर असा ओसंडून वाहताना दिसला। पाऊस इतका अतिरिक्त झाला आहे की शेजारी असणारं टरबूजचं पीक खराब व्हायला लागलं आहे। आपल्या मराठवाड्याचा हा भूभागच निसर्गानं कसा बनवला आहे। ज्या भागामध्ये खरीपाला पाऊस जास्त झाला की ही अशी बोंब होते, रब्बीमध्ये गहू हरभरा यासाठी पिकं घ्यावी म्हणावं तर ही अर्ध्यावरतीच अडकतात, त्यांनाही पाणी नुसतं पुरत नाही। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी हा जास्तीचा पाऊस अपायकारकच ठरत आहे। त्यात शासनानं पीक पंचनामे बंद केले। आशा करूया की या पावसाची तीव्रता कमी होईल व शेतकऱ्यांचं हे नगदी पीक कापूस वाचेल व शासनसुद्धा या मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिरिक्त पावसाची नक्कीच दखल घेईल अशी आशा करूया। असा पाऊस काळ पाहिला की माझे तरुण शेतकरी मित्र फळबाग लावतात। मराठवाड्यामध्ये असे कित्येक तरुण शेतकरी आहेत, त्यांनी फळबागाचा प्रयोग केला, परंतु मराठवाड्याचा भूभाग बेसाल्ट खडकानं बनल्यामुळं या ठिकाणी जमिनीमध्ये पाणी धारण करण्याची क्षमता नाही, त्यामुळं त्यांच्या बागा ऐन बहरामध्ये आलेल्या बागा कित्येक शेतकरी मित्रावर काढून टाकण्याची वेळ आलेली आहे। असो, शेवटी निसर्ग आहे, आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना। तरी पण शेतकरी मित्रांनो, प्रयत्न करत राहणं हे आपलं काम आहे आणि आपण ते करू।